गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमध्ये आज आपण आणखीन एक नवीन प्रॉब्लेम सोडवणार आहोत. बोर्ड एक्झामला तो प्रॉब्लेम आलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर तो प्रॉब्लेम आलेला आहे. ऑक्टोबर 2013 बोर्ड एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे. मी प्रॉब्लेम वाचतोय, तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा प्रॉब्लेम लिहून घ्या, नंतर आपण सोडवूया. The following is the receipt and payment account of Sangram Sports Club. Receipt and payment account for the year ended 31st March 2010. Receipt side आहे to balance brought down to subscription to donation to social events, salaries, repairs, purchase of second hand motor car. हा संपूर्ण एकच अकाउंट आहे. सनरी एक्सपेन्सेस, पोस्टेज अँड स्टेशनरी, इन्शुरन्स, सोशल इव्हेंट एक्सपेन्सेस बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. त्यानंतर खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आपल्याला. या ॲडजस्टमेंट 1 ते 6 दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ॲडजस्टमेंट ही लिहा. ओके. त्यानंतर आपण एक ब्लँक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलेला आहे. डाव्या पेजवर इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि उजव्या पेजवर बॅलन्स शीट तयार करायचे आहे. ही आय फॉर इन्कम साईड आहे, ही एक्सपेंडिचर साईड आहे. त्यानंतर ही CL क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आहे आणि CA क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड आहे. ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. तुमच्या स्क्रीनवर प्रॉब्लेम आलेला आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन OA म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट असेट साईड करेक्ट. हा एक चार्ट आहे. हा चार्ट आपल्याला ॲडजस्टमेंटच्या वेळी लागणार आहे. याबद्दल मी तुम्हाला अगोदरच माहिती सांगितलेली आहे. ॲडजस्टमेंटमध्ये याचा आपण विचार करूया. ठीक आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे ओपनिंग असतं. ओपनिंग कॅश आणि बँक असतं आणि हे क्लोजिंग कॅश आणि बँक असतं. हे क्लोजिंगला येतं CAला येतं आणि हे ओपनिंगला येतं OAला येतं. नेक्स्ट टू सबस्क्रिप्शन. आता रिसिप्ट साईडचे अकाउंट 2 ठिकाणी येतात. तुम्ही इथं लिहून ठेवा हवं असेल तर. एकतर ते इन्कमला येतात किंवा CLला येतात. आणि पेमेंट साईडचे अकाउंटसुद्धा 2 ठिकाणी येतात. एक तर ते एक्सपेंडिचरला येतात किंवा CAला येतात. जर हा रिसिप्ट म्हणजे हे उत्पन्न जर रेव्हेन्यू असेल तर ते इन्कमला रेकॉर्ड करा आणि जर ते कॅपिटल असेल तर ते CLला रेकॉर्ड करा. हा एक्सपेन्सेस इथला खर्च जर रेव्हेन्यू असेल तर Eला रेकॉर्ड करा आणि कॅपिटल असेल तर CAला रेकॉर्ड करा. आता याच्याबद्दल रेव्हेन्यूबद्दल मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. पहिला या टॉपिकचा एक इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही काळजीपूर्वक एक 2-3 वेळा जर पाहिला तर तुम्हाला या कन्सेप्ट सगळ्या समजतील. ठीक आहे. नेक्स्ट सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन याचा अर्थ वर्गणी. हे एखाद्या संस्थेला मिळणारं नियमित उत्पन्न आहे, रेव्हेन्यू आहे, त्यामुळे ते इन्कमला येणार आय. डोनेशन आयला पण येऊ शकतं आणि CLला पण येऊ शकतं डिपेंडिंग अपॉन ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंटमध्ये काय दिलं आहे त्याच्यावरून ते ठरवायचं. आपण पाहूया आहे तर ॲडजस्टमेंट. डोनेशन इज टू बी कॅपिटलाइज याचा अर्थ कॅपिटलमध्ये अधिक करा. याचा अर्थ डोनेशन कॅपिटल कुठं असतं, CLला असतं. त्यामुळे डोनेशन कुठं दाखवायचं आपल्याला, CLला. फक्त CLला दाखवायचं नाही आहे, कॅपिटलाइज करायचं आहे. त्यामुळे मी त्याला CL+ लिहिलेलं आहे, कॅपिटल CL+. नेक्स्ट सोशल इव्हेंट्स. या क्लबनं या संस्थेनं काही सामाजिक काम केलेलं आहे किंवा काही इव्हेंट्स घेतलेले आहेत, त्यातून त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे, हे त्यांचं इन्कम आहे, त्यामुळे त्याला आय येणार. आपली रिसिप्ट बाजू संपलेली आहे. आता आपण पेमेंटला येऊया. सॅलरीज हा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो Eला येईल. रिपेअरसुद्धा हा एक्सपेन्सेस आहे Eला. परचेस ऑफ सेकंड हँड मोटार कार. या संस्थेने एक सेकंड हँड मोटार कार 95,000ला परचेस केलेली आहे. आता हा खर्च नाही आहे, हा असेट आहे आणि असेट आपण CAला रेकॉर्ड करतो. सनरी एक्सपेन्सेस हा खर्च आहे, त्यामुळे तो Eला येईल. पोस्टेज अँड स्टेशनरी Eला येईल. इन्शुरन्स E. सोशल इव्हेंट एक्सपेन्सेस, जसं इथं हे इन्कम होतं तसं हा आपला इकडचा खर्च आहे.
त्यामुळे ईला येईल. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हा जो आहे तो सी एला येईल. हा ओपनिंगचा ओ एला आणि क्लोजिंगचा सी एला. आता हे ओपनिंग ओ ए आणि ओ एल केव्हा तयार करायचं? जर प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटल फंडची रक्कम दिली नसेल तर ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायची, अन्यथा आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायची गरज नाही. आपण ही जी तयार केलेली आहे ही क्लोजिंग बॅलन्स शीट आहे, म्हणून मी याला सी एल आणि सी ए लिहिलेलं आहे. क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड. ठीक आहे. आता आपण पाहूया प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटल फंड दिला आहे का. ॲडजस्टमेंटमध्ये आहे बघा, लास्ट ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंडची अमाऊंट आहे. कॅपिटल फंड म्हणजे कॅपिटल. जर कॅपिटल दिलं तर ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायची नाही. जर कॅपिटल नाही दिलं तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करावी लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता मग ह्या ओ एचं काय करायचं, तर त्याचं साधं सोपं उत्तर आहे ओ ए आपल्या उत्तरामध्ये कुठंही नोंदवायचा नाही. ओ ए किंवा ओ एलचे ट्रान्झॅक्शन. ओ ए म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट असेट साईड, ओ एल म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. फर्स्ट ॲडजस्टमेंट, सबस्क्रिप्शन अमाऊंट ऑफ ₹14,000 इज आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2010. आता ह्याच्यामध्ये आपण पाहूया. पहिला शब्द आउटस्टँडिंग, हे आउटस्टँडिंग आहे. नेक्स्ट हे काय आहे? सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? जर ते रिसिप्टला आलं तर ते इन्कम असेल, जर ते पेमेंटला आलं तर ते एक्सपेन्सेस असेल. पाहूया सबस्क्रिप्शन कुठं आलं आहे? रिसिप्टला आलं आहे. म्हणजे सबस्क्रिप्शन आमचं काय आहे? इन्कम आहे. ऑलरेडी आपण सबस्क्रिप्शनला आय लिहिलेलं आहे. ओके. म्हणजे ही ॲडजस्टमेंट काय झाली? इन्कम आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2010. इन्कम आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2010. आपण जरा रिसिप्ट पेमेंटची डेट पाहूया. रिसिप्ट पेमेंटची डेट किती आहे? 31 मार्च 2010. म्हणजे ही चालू वर्षाचीच आहे. याचा अर्थ हे करंट इयर आहे. 31 मार्च 2010 हे काय झालं? करंट इयर. मग ॲडजस्टमेंट काय तयार झाली? इन्कम आउटस्टँडिंग. आता ऑन 31 मार्च 2010च्या ऐवजी मी म्हणतो करंट इयर. इन्कम आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. इन्कम आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. त्याचा छोटासा चार्ट आपल्याकडे आहे. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर पहा ह्याच्यामध्ये. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर याचे दोन इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट याचा प्लस आणि दुसरा इफेक्ट सी ए. प्लस आणि सी ए. त्यामुळे त्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट प्लस आणि सी ए असेल या 14,000चा. इथं मी लिहितो आहे, तुम्ही लिहा 14,000ला. फर्स्ट इफेक्ट प्लस आणि सेकंड इफेक्ट सी एला रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट या सबस्क्रिप्शनला ॲडजस्टमेंट आली त्यामुळे सबस्क्रिप्शनला टिक मार्क करा. सबस्क्रिप्शनला आपण टिक मार्क केली. 56,000ला टिक मार्क केले. नेक्स्ट अँड अमाऊंट ऑफ ₹4,000 रिसिव्ड इन ॲडव्हान्स आणि 4,000 रुपये ॲडव्हान्समध्ये मिळालेले आहेत. सबस्क्रिप्शन काय आहे? इन्कम. म्हणजे ही ॲडजस्टमेंट काय झाली 4,000ची? इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता ही 4,000ची ॲडजस्टमेंट करंट इयरची आहे का लास्ट इयरची आहे? इथं आपल्याला डेट होती, ही डेट करंट इयरची होती त्यामुळे इथं आपण करंट इयर म्हटलं. इथं डेट नाही आहे, ही करंट इयरची आहे का लास्ट इयरची? जर डेट नसेल तर ती ॲडजस्टमेंट करंट इयरसाठी असते. त्यामुळे 4,000ची ॲडजस्टमेंट करंट इयरसाठी असणार आहे. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय तयार झाली? इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर करंट इयर. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर करंट इयर. पुन्हा आपण या चार्टमध्ये येऊया. ॲडव्हान्सचा चार्ट इथं आहे पहा. ॲडव्हान्स इन्कम फॉर करंट इयर. ॲडव्हान्स इन्कम फॉर करंट इयर. पहिला इफेक्ट मायनस करायचा आहे आणि जर ते इन्कम असेल तर ते कुठं रेकॉर्ड करायचं आहे? सी एलला. जर तो एक्सपेन्सेस असेल तर तो कुठं रेकॉर्ड करायचा आहे? सी एला. आपला ॲडजस्टमेंट आहे ॲडव्हान्स इन्कम करंट इयर त्यामुळे इफेक्ट येईल मायनस सी एल. आपण त्याचा इफेक्ट लिहूया 4,000चा. 4,000चा इफेक्ट मायनस सी एल. 4,000चा इफेक्ट येईल मायनस सी एल. सबस्क्रिप्शनला आणखी एक टिक मार्क करा. म्हणजे सबस्क्रिप्शनला टिक मार्क झाले आपल्या दोन टिक मार्क असतील तर त्याच्या सबस्क्रिप्शनच्या खाली 3 ओळी रिकामे सोडायच्या. नेक्स्ट डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 10,000 अँड इक्विपमेंट ₹6,000. ॲडजस्टमेंटचं नाव डेप्रिसिएशन. खूप सोपी ॲडजस्टमेंट आहे, फायनल अकाउंटसारखी ॲडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट. डेप्रिसिएशन असेटला मायनस करायचं सी ए मायनस आणि सेकंड इफेक्ट ईला रेकॉर्ड करायचा. त्याची टिक मार्क करूया बिल्डिंगला आणि इक्विपमेंटला. तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं तर इथं बिल्डिंग इक्विपमेंट नाहीच आहे.
बिल्डिंग इक्विपमेंट नाही आहे. मग बिल्डिंग इक्विपमेंट कुठं दिलेलं आहे? त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. पहा इथं आहे. याला आपण टिकमार्क करूया. टिकमार्क म्हणजे याला हायलाईट करूया. तुम्ही याला टिकमार्क करा बिल्डिंग आणि इक्विपमेंटला. नेक्स्ट, ऑन 1 एप्रिल 2009 द असेट स्टूड ॲज अंडर. 1 एप्रिल 2009ला असेट त्यांच्याकडे कोणते होते? बिल्डिंग आणि इक्विपमेंटला. आपण ही डेट पाहिली तर काय कोणती डेट आहे? 31 मार्च 2010 आणि इथं डेट आहे 1 एप्रिल 2009. याचा अर्थ हे सुरुवातीची तारीख आहे, ही ओपनिंग तारीख आहे आणि ही क्लोजिंग तारीख आहे. याचा क्लोजिंग बॅलन्स शीट आपण तयार करतोय. ठीक आहे. हे सुरुवातीचे असेट्स आहेत, म्हणजे आपल्याकडं सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला बिल्डिंग 2,40,000ची आणि इक्विपमेंट 80,000चे होते. ही ॲडजस्टमेंट नाही आहे, ही इन्फॉर्मेशन आहे. याचा सिंगल इफेक्ट येईल. हे असेट आपण सीएला रेकॉर्ड करणार आहोत आणि याला टिकमार्क केलेले आहे, त्यामुळे हे असेट इनरला दाखवायचे आहेत. इन्शुरन्स प्रीपेड अप टू 30 जून 2010 ₹500. ॲडजस्टमेंटचं नाव प्रीपेड. इन्शुरन्स इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? पुन्हा जर ते रिसिप्टला आलं तर ते इन्कम असेल, जर पेमेंटला आलं तर ते एक्सपेन्सेस असेल. पेमेंटला आलं आहे पहा इन्शुरन्सला टिकमार्क करा. मी हायलाईट केलेला आहे इन्शुरन्सला. इन्शुरन्स रिसिप्टला पेमेंटला आलं आहे त्यामुळे ते एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस म्हणजे हे ॲडजस्टमेंट काय झाली? एक्सपेन्सेस प्रीपेड. इन्शुरन्स प्रीपेडच्या ऐवजी मी म्हणेन एक्सपेन्सेस प्रीपेड. आणखी थोडं व्यवस्थित प्रीपेड एक्सपेन्सेस. आणि हे 30 जून 2010चं आहे, म्हणजे ह्या वर्षात आपण प्रीपेड केलेलं आहे, या वर्षात दिलेलं आहे, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट येईल प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयर. ही ॲडजस्टमेंट काय येईल? प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयर. आपण या चार्टमध्ये येऊया. प्रीपेडचा चार्ट इथं आहे पहा. प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयर मायनस CA. प्रीपेड एक्सपेन्सेस करंट इयर मायनस CA. इन्शुरन्सला लिहा मायनस CA. नेक्स्ट, इन्शुरन्सला आपण टिकमार्क केलेले आहे. डोनेशन इज टू बी कॅपिटलाइज याचा अर्थ डोनेशनची रक्कम कॅपिटलमध्ये अधिक करा. याचा ही ॲडजस्टमेंट नाही आहे, ही इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे याचा फक्त सिंगल इफेक्ट येईल. डोनेशन CLला कॅपिटलमध्ये अधिक करा. कॅपिटल कुठं असतं? CLला असतं, त्यामुळे CL प्लस हा त्याचा इफेक्ट आहे. ऑलरेडी आपण इथं CL प्लस केलेला आहे, त्यामुळं इथंच फक्त आपण इफेक्ट देणार आहोत. पुन्हा हा इफेक्ट इथं रिपीट करणार नाही. ही इन्फॉर्मेशन असल्यामुळे हा इफेक्ट पुन्हा रिपीट होणार नाही. फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी इथं मांडलेलं आहे. कॅपिटल फंड वॉज ₹3,38,200. कॅपिटल फंडची अमाऊंट आहे. हा ओपनिंग कॅपिटल आहे. ओपनिंग कॅपिटल फंड आहे पहा, 1 एप्रिलचा आहे आणि आपली डेट आहे 31 मार्च 2010. हे 9चं आहे, 2009चं आहे. हे ओपनिंग आहे, त्यामुळे हे ओपनिंग OLला पण येणार आणि सेकंड CLला पण येणार. ओपनिंग बॅलन्स शीट लायबिलिटीला पण येणार आणि क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटीला पण येणार. ठीक आहे. याचा आपण आता OL आपण तयार करणार नाही, फक्त त्यामुळे एकच इफेक्ट लिहूया CL. अशा प्रकारे आपण पूर्ण प्रॉब्लेम वाचलेला आहे. आता आपण सोडवूया. समोरासमोरच्या पानावर तुम्ही असा एक ब्लँक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा आणि नेक्स्ट पेजवर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च CL CA. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन OA आपण तयारच केलेलं नाही आहे. मगाशी मी सांगितलं OAचं कुठलंही ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार नाही आहे, त्यामुळे सोडून द्या. सबस्क्रिप्शन इन्कमला येईल. सबस्क्रिप्शनला 2 टिकमार्क केलेले आहेत, त्यामुळे सबस्क्रिप्शनच्या खाली आपण 3 ओळी रिकामे सोडणार आहोत. बाय सबस्क्रिप्शन इनर कॉलम 56,000. 1 2 3 अशा 3 ओळी ब्लँक सोडा. इथं आपल्याला 2 ॲडजस्टमेंट करायचे आहेत. नेक्स्ट, डोनेशन कुठं काय दाखवायचं आहे? CLला प्लस करायचं आहे 70,000. CLला या. क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटीला. कशात प्लस करायचं आहे? तर कॅपिटलमध्ये. ऑलरेडी कॅपिटल पहिल्यांदा मांडून ठेवा, त्याच्या खाली प्लस डोनेशन इनर कॉलम 70,000. इनर कॉलम 70,000. नेक्स्ट, सोशल इव्हेंट्स. दिस इज आवर इन्कम आहे. हे आपल्या इन्कमला रेकॉर्ड करूया 30,000. याला टिकमार्क नाही आहे, त्यामुळं ते आउटर कॉलमला येईल. बाय सोशल इव्हेंट्स
इन आउटर कॉलम ₹30,000. नेक्स्ट, सॅलरीज रिपेअर्स हे दोन एक्सपेन्सेस आहेत आणि दोन्हीला टिक मार्क नाही, त्यामुळे दोन्ही आउटर कॉलमला येईल 30,000 14,000 टू सॅलरीज. नेक्स्ट टू रिपेअर्स, दोन्ही आउटरला येईल 30,000 14,000 टू सॅलरीज टू रिपेअर्स. नेक्स्ट, परचेस ऑफ सेकंड हँड मोटार कार हा असेट आहे, त्यामुळे हा आपण सी एला रेकॉर्ड करणार आहोत 95,000. याला टिक मार्क नाही आहे, त्यामुळे तो आउटरला येईल 95,000. मोटार कार इन आउटर कॉलम 95,000. नेक्स्ट, सनरी एक्सपेन्सेस, पोस्टेज अँड स्टेशनरी आणि इन्शुरन्स हे तिन्ही एक्सपेन्सेस आहेत, चारही एक्सपेन्सेस आहेत. हे सगळे ईला रेकॉर्ड करायचे. यातल्या इन्शुरन्सला टिक मार्क आहे, त्यामुळे इन्शुरन्स इनर कॉलमला, एक ओळ रिकामी, बाकीचे सगळे आउटर कॉलमला. चला एक्सपेन्सेसला या. टू सनरी एक्सपेन्सेस, टू पोस्टेज अँड टेलिग्राम झालं आहे, तिथं पोस्टेज अँड स्टेशनरी करूया आपण. पोस्टेज अँड स्टेशनरी टू इन्शुरन्स आणि नेक्स्ट टू सोशल इव्हेंट्स. इन्शुरन्सला टिक मार्क असल्यामुळे मी इन्शुरन्स इनर कॉलमला मांडलेत. सनरी एक्सपेन्सेस 5,000, पोस्टेज अँड स्टेशनरी 5,000, इन्शुरन्स 2,000 आणि सोशल इव्हेंट्स 16,000. नेक्स्ट, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे कुठं रेकॉर्ड करायचं आहे, सी एला 2,200 5,000. असेटला या सी एला. मोटार कारच्या खाली कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड 2,200, कॅश ॲट बँक 5,000. अशा प्रकारे आपला रिसिट अँड पेमेंट अकाउंट पोस्ट करून झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. ॲडजस्टमेंट नंबर 1, सबस्क्रिप्शन 14,000. 14,000चे दोन इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट प्लस आणि सेकंड इफेक्ट सी ए. सबस्क्रिप्शनमध्ये प्लस करा. सबस्क्रिप्शन कुठं आहे, इन्कमला. सबस्क्रिप्शनमध्ये प्लस करताना आपण काय लिहिणार, प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 14,000. टोटल खाली मांडा 70,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठं आहे, सी एला. त्यामुळे सी एला या. सी एला काय लिहायचं, आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 14,000 14,000. पहा इथं 56 आहे, 14 आहे, 70 आहे. यातलं आउटस्टँडिंग फक्त 14 आहे. नेक्स्ट, अँड अमाऊंट ऑफ 4,000 रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्स आहे 4,000. याचे दोन इफेक्ट आहेत, मायनस सी एल. सबस्क्रिप्शनमध्ये मायनस करायचे आणि तेवढी अमाऊंट सी एलला रेकॉर्ड करायची. सबस्क्रिप्शनमध्ये येऊया. सबस्क्रिप्शनला लेस ॲडव्हान्स फॉर करंट इयर ₹4,000. ॲन्सर इन आउटर कॉलम ₹66,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट मायनस. आणि सेकंड इफेक्ट त्याचा कुठं आहे, सी एलला. सी एलला यातली कोणती अमाऊंट न्यायची, तर 4,000. ते जे ॲडव्हान्स आहे तेवढंच येईल. ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर, ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 4,000. नेक्स्ट, सेकंड ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट बिल्डिंग 10,000, इक्विपमेंट 6,000. असेटला येऊया. पण असेटला अजून आपण बिल्डिंग आणि इक्विपमेंट मांडलेले नाही आहेत, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट आपण थोडीशी पेंडिंग ठेवूया. पहिल्यांदा थर्ड ॲडजस्टमेंट करूया आणि मग सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. थर्ड ॲडजस्टमेंट, ऑन 1 एप्रिल 2009 द असेट स्टूड ॲज अंडर. याचा फक्त सिंगल इफेक्ट आहे, सी एला. बिल्डिंग सी एला रेकॉर्ड करायची, इक्विपमेंट सी एला रेकॉर्ड करायचे आणि या दोन्हीला टिकमार्क आहे, त्यामुळे या दोन्ही अमाऊंट इनरला येतील. सिंगल टिकमार्क आहे, त्यामुळे एक ओळ रिकामी सोडणार आहोत. आपण सी एला रेकॉर्ड करूया. थर्ड ॲडजस्टमेंट, बिल्डिंग ₹2,40,000, इक्विपमेंट ₹80,000. बिल्डिंग 2,40,000, इक्विपमेंट 80,000. नेक्स्ट,
आता सेकंड ॲडजस्टमेंट करूया. डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनचा इफेक्ट काय आहे? सी एला डेप्रिसिएशन मायनस करायचं आणि सेकंड इफेक्ट तो कुठं दाखवायचा? ईला रेकॉर्ड करायचा. बिल्डिंगवर 10,000 आणि इक्विपमेंटवर 6,000. वजा करूया डेप्रिसिएशन. बिल्डिंग लेस डेप्रिसिएशन ₹10,000. Answer in outer column ₹2,30,000. Next, equipment less depreciation ₹6,000. In outer column ₹74,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट, मायनस केले. सेकंड इफेक्ट कुठं त्याचा? ईला, कारण डेप्रिसिएशन आपला खर्च आहे त्यामुळे ईला लिहा. टू डेप्रिसिएशन फायनल अकाउंटमध्ये आपण असंच करतोय, डॅश बिल्डिंग. नेक्स्ट इक्विपमेंट 6,000, बिल्डिंग 10,000, टोटल इन आउटर कॉलम ₹16,000. 16,000. बिल्डिंगवर 10,000, इक्विपमेंटवर 6,000, टोटल डेप्रिसिएशन 16,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट सेकंड झाली, थर्ड झाली. आता फोर्थ, प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्सचा इफेक्ट मायनस सी ए. इन्शुरन्समधून 500 मायनस करणार आहोत आपण आणि सेकंड इफेक्ट सी एला रेकॉर्ड करणार आहोत. इन्शुरन्स लेस प्रीपेड ₹500. सेकंड आउटरला 1,500 आणि सेकंड इफेक्ट कुठे येतो? सी एला येतो. सी एला प्रीपेड इन्शुरन्स ₹500. प्रीपेड इन्शुरन्स ₹500. नेक्स्ट नंबर 5, डोनेशन इज कॅपिटलाइज. ऑलरेडी आपण डोनेशन कॅपिटलमध्ये अधिक केलेलं आहे त्यामुळे ही ॲडजस्टमेंट झालेली आहे. लास्ट ॲडजस्टमेंट कॅपिटल फंड 3,38,200. हे कुठं रेकॉर्ड करायचं आहे? सी एलला कॅपिटल फंड मांडलेला आहे. इनरला अमाऊंट मांडा 3,38,200. याची टोटल खाली करा 4,08,200. चला, संपला प्रॉब्लेम. आता आपण क्लोज करूया. पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचा. ही इन्कम साईड आहे आणि ही एक्सपेंडिचर साईड आहे. इन्कम साईड मोठी दिसते त्यामुळे मी इन्कम साईडची टोटल करतो आहे. इन्कम साईडची टोटल येते 96,000. ही एक्सपेंडिचरला मांडायची 96,000. नेक्स्ट, या 30 पासून या 16 पर्यंतची टोटल करायची आणि ती टोटल इथं साईडला मांडायची. आपण फायनल अकाउंटमध्ये सेम हे बऱ्याच वेळा केलेलं आहे. ती टोटल येते 87,500. ही टोटल आली 87,500. या 96मधून हे 87 मायनस करायचे. 96मधून 87 मायनस करायचे. जे उत्तर येईल ते आपलं असेल सरप्लस. त्याला लिहा टू सरप्लस 8,500. सरप्लस किती आलं? 8,500. सरप्लस म्हणजे एक प्रकारे हा यांचा नफाच आहे, पण याला प्रॉफिट म्हणत नाहीत कारण या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत, नफा न मिळवणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळे प्रॉफिट म्हणण्याऐवजी इथं सरप्लस असं म्हणतात. 8,500. जसं एन पी आपण कॅपिटलमध्ये अधिक करतोय तसं सरप्लससुद्धा कॅपिटलमध्ये अधिक करायचं. त्यामुळे हे सरप्लस आपण कुठं न्यायचं? कॅपिटलमध्ये न्यायचं. कॅपिटल इथं आहे बॅलन्स शीटमध्ये. कॅपिटलच्या खाली प्लस सरप्लस. इनर कॉलम 8,500. टोटल इन आउटर कॉलम 4,16,700. ठीक आहे. आता दोन्ही साईडची टोटल करायची. मी मुद्दा म्हणून टोटल करणार नाही आहे. बघूया कोण पहिल्यांदा टोटल करतं आणि दोन्ही साईडची टोटल सेम येते का. तुम्ही दोन्ही साईडची टोटल करा. दोन्ही साईडची टोटल सेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पाहूया कुणाची कमेंट पहिल्यांदा येते. ओके, थँक्यू.